हाय, मी सुनीता, महाराष्ट्र साताऱ्याहून. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याचा हकदार तुम्ही सर्व ऑडियन्स आहे, कारण खूप छान सपोर्ट मला केलेला आहे. तर आज माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर गौरीचा सण होता. ज्या दिवशी गौरीचा हळदी कुंकू असतं, पुरणपोळ्याचं जे स्वयंपाक असतो आपल्या गौरी गणपतीला, त्या दिवशी माझे 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते, म्हणजे सप्टेंबरमध्ये. तिथून पुढे आज माझं 1,00,000 पूर्ण झाले. मला असं वाटत नव्हतं की माझे म्हणजे एवढ्या लगेच 1,00,000 कंप्लीट होतील, कारण 30,000 होईपर्यंत पण मला खूप हे करावं लागलेलं आहे. तेव्हा माझा 1-2 व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझे 33,000 कसे बसे पूर्ण झाले. पण त्याच्यानंतर मला थोडीशी ही झाली की आता 30,000 झालेत, आता थोडंसं 50,000 कसे पूर्ण होतील. त्या दिशेने मी थोडीशी हे सुरू केली आणि गौरी गणपतीमध्ये मी गौरीचे आणि गणपतीचे जास्त व्हिडिओ अपलोड केले आणि त्यातील 1-2 चांगले व्हायरल झाले गौरीचे व्हिडिओ. त्याच्यानंतर हळदी कुंकूचे पण असे दुसरे व्हिडिओ पण माझे चांगले व्हायरल झाले. त्यामुळे माझे 30,000 सबस्क्रायबर गौरी गणपतीच्या सणादिवशीच म्हणजे हे झालं. आणि त्याच्यानंतर मग मी असं झालं की आता मी काय टाकू, कारण माझं फिक्स असं कंटेंट नव्हतं की मी काहीही टाकायचे, त्यामुळे कदाचित माझे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते. पण त्याच्यानंतर मग मी मोटिवेशनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली गौरी गणपतीच्या नंतर. आणि मग त्याच्यानंतर माझा हळूहळू व्हिडिओ व्हायरल होत गेले आणि खूप खूप छान मला प्रतिसाद मिळाला ह्या मोटिवेशनच्या व्हिडिओमध्ये. माझे किती माझ्या चॅनलवर 3-4 मिलियनमध्ये व्हिडिओ होते आणि आता खूप माझे व्हिडिओ असे मिलियनमध्ये माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील, कारण खूप छान ऑडियन्सचा सपोर्ट मिळाला. आणि थँक्यू यूट्यूबला सुद्धा की त्यांनी यूट्यूबने माझे व्हिडिओ व्हायरल केले थोडक्यात. पण हे एक लक्षात आलं की यूट्यूबमध्ये फिक्स कंटेंट पाहिजे, त्याशिवाय आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. आणि मला ते माहीत नव्हतं. मी कोणतेही व्हिडिओ जिकडे जाईल तिकडं कुठले आपल्याला वाटतील ते असे व्हिडिओ मी अपलोड करत होते, त्यामुळे कदाचित ते व्हिडिओ माझे व्हायरल होत नव्हते. आणि आत्ता मात्र व्हायरल झालेले आहेत मोटिवेशनचे व्हिडिओ. तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला, माझी फॅमिली, आमच्या काकू आणि माझे सगळे ऑडियन्स. म्हणजे त्यामुळे मी आता इथंपर्यंत आता पोहोचलेली आहे. आणि पेमेंट वगैरे घेणं म्हणतो ना, आता पेमेंटसुद्धा माझं 1-2 दिवसात होईल. थोडंसं काही माहीत नव्हते, फॉर्म भरताना वगैरे काही हे झालं होतं, त्यामुळे पेमेंट थोडं माझं लेट झालेलं आहे. पण काही हरकत नाही, पेमेंटपेक्षा मला 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करून सिल्वर प्लेच्या दिशेने, सिल्वर प्ले बटन असतं त्या दिशेने मला वाटचाल करायची होती. तर आज ते पूर्ण झालेले आहेत आणि थोड्या दिवसात सिल्वर प्ले बटनसुद्धा मला मिळेल. तर हीच एक इच्छा होती माझी, सिल्वर प्ले बटन किमान यूट्यूबच्या ह्याच्यात आपण आलेलं आहे तर आपल्याला सिल्वर प्ले बटन लवकर मिळावं. तर ते लवकर स्वप्न माझं पूर्ण होईल. त्यामुळे सर्वांचं मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. आणि पुढेही असा छान सपोर्ट करत राहा. आणि थोडंसं लाईव्ह घेऊन सेलिब्रेशन केलं, पण इतकं हे करता आलं नाही, कारण मी थोडी इमोशनल झाली होती, त्यामुळे मला बोलता आलं नाही, म्हणून हा मी आता व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. छान सपोर्ट केला मला आणि इथून पुढेही तुमचा सपोर्ट मला हवा आहे. मी प्रयत्न करेन छान छान व्हिडिओ अपलोड करण्याचे, कारण मोटिवेशनचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत माझे. कधी एखाद दुसरा नाही पण होत, पण काही हरकत नाही, बऱ्यापैकी व्हायरल होतात. तर ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये असं लक्षात आलं माझ्या की आपलं व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा आपलं कंटेंट फिक्स पाहिजे. कोणतं का असेना, पण कंटेंट फिक्स पाहिजे, सारखं असं चेंज नाही केलं पाहिजे. आणि माझ्या बाबतीत तसंच होत होतं. मी मध्येच रेसिपी टाकल्या, त्याच्यानंतर मध्येच गार्डनचे व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यानंतर कॉमेडीचे व्हिडिओ अपलोड केले. पण असं कंटेंट फिक्स नसल्यामुळं माझ्या ह्याला व्ह्यूज येत नव्हत्या. कॉमेडीचे पण माझे व्हिडिओ थोडेफार व्हायरल झाले होते, पण तरी काही प्रॉब्लेम थोडेसे असतात, तर त्यामुळे मी ती कॉमेडी बंद केले. व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरचे मी डिलीट केले आणि मोटिवेशनचे व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली. तर आता छान सपोर्ट मिळाला आहे. इथून पुढेही मोटिवेशनचेच व्हिडिओ, थोडे मिनी ब्लॉग मी घेऊन येईन, छान छान मोठे व्हिडिओ पण घेऊन येईन, जसं मला जमेल तसा प्रयत्न करेन मी. पण मोटिवेशनचे तर माझे रोज व्हिडिओ असणार. तर पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही खरं तर ह्याचे हकदार आहात. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. चला भेटू आपण आता उद्या आणखी एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये. आता इथून पुढे मी मोठे व्हिडिओ टाकेन, कारण आता सध्या मला 1,00,000 कंप्लीट करायची होती, त्यामुळे मी जास्त भर शॉर्ट व्हिडिओवर दिला होता, कारण शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर पटपट वाढतात आणि व्हायरल पण होतात. मोठे व्हिडिओ थोडे व्हायरल व्हायला वेळ जातो. तर आता इथून पुढे माझा नक्की प्रयत्न असेल, मी मोठे व्हिडिओ अपलोड करेन. तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता मी उद्या करेनच मोठा व्हिडिओ, कोणता ना कोणता करेन.
आता ह्याच्यामध्ये माझं काही मोठ्या व्हिडिओमध्ये फिक्स कंटेंट नसणार आहे, मी असंच ब्लॉग टाईपच बनवणार आहे. त्यामुळे काही पण मी टाकू शकते ब्लॉग म्हटल्यावर, तर तुम्हाला बघायला भेटेल माझ्या ह्याच्यावर. चला आता जास्त बडबड न करता बंद करते, ठेवते, बाय.